तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ना मस्त झालेत. बघा कसा आवाज येतोय. मस्त अशा कुरकुरीत तयार झालेले आहेत वडे. एकदम मस्त कुरकुरीत बनलेले आहेत. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्या रेखाच्या स्वयंपाकघरामध्ये बनवलेली आहे दुधी भोपळ्याची मस्त अशी कुरकुरीत वडी बनवलेली आहेत. बघू शकता मस्त अशा एकदम खमंग खुसखुशीत बनलेल्या आहेत आणि एकदम चवदार लागतात आणि पौष्टिक पण आहेत. आपण बिना बेसन वापरता बनवलेले आहेत. तर साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे. संध्याकाळच्या चहासोबत जर तुम्हाला काही स्नॅक्स हवं असेल तर एकदम मस्त अशी पौष्टिक झटपट बनणारी रेसिपी आहे. तर तुम्हाला आवडेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आपल्याला बनवायच्या दुधी भोपळ्याच्या खमंग खुसखुशीत अशा वड्या. तर त्यासाठीचं साहित्य घेतलेलं आहे. हा दुधी भोपळा घेतला आहे आपल्याला अर्धाच लागेल. 1 वाटी मूग घेतलेले आपण. बेसन पीठ नाही वापरणार आहोत. मोड आलेले मूग आहेत. बेसन पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल. 8 हिरवी मिरची घेतली. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे छान खुसखुशीत होतात. आणि हे 2 इंच आलं घेतलं आहे. जिरं घेतलं आहे. तीळ घेतले 4 चमचे. पाऊण चमचा मीठ घेतलं आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि मिरची पण आवडीनेच टाका, कमी जास्त जशी हवी तशी. आणि ही कोथिंबीर घेतली आहे. एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला. फक्त हळद लागणार आहे अजून. तर आपल्याला आता ही मिरची, जिरं, आलं, मीठ आणि ही मिरची. लसूण नाही घातलेला, तुम्हाला घालायचं असेल तरी चालेल. तर आता यामध्ये आपल्याला मूग घालायचे. ठेचा आपला बारीक झाला आहे. तर आता हे जास्त फाईन बारीक नाही होत मूग, असे जाडसरच झाले जरा, पण असे छान होतात, खुसखुशीत कुरकुरीत लागतात मस्त. तर आता हे सर्व आपले मूग व्यवस्थित बारीक करून झाले. आपल्याला त्यावरती अगोदर दुधी भोपळा साल काढून खिसून घ्यायचं आहे. तर आपल्याला भोपळ्याचं साल काढून घ्यायचं आहे. तर आता आपला भोपळा वरचं साल काढून झालं. आपण अगोदरच धुवून घेतला. त्याला असं बारीक खिसून घ्यायचं. शिल्लक राहिलेला भोपळा तेवढा पुरेसा आहे. तर आता हा भोपळा आपल्याला ह्यामध्ये काढून घ्यायचा आणि लगेच मिक्स करायचं, नाहीतर भोपळा आपला काळा पडत असतो. भोपळा खूप पौष्टिक असतो. आपल्याला चहाबरोबर काहीतरी हवंच असतं तर ह्या वड्या मस्त अशा कुरकुरीत बनतात. मुगामुळे तर अजून छान लागतात आणि पौष्टिक पण, बिलकुल पोटाला त्रासदायक नाही होणार. यामध्ये घालायची हळद. अर्धा चमचा हळद घातली. तीळ घालायचे 2 चमचे. 2 चमचे आपल्याला वरून लावण्यासाठी ठेवायचे. आणि ही कोथिंबीर. हे तांदळाचं पीठ नसेल वापरायचं तरी चालेल, फक्त ज्वारीचं वापरलं तरी सुद्धा.
आणि हे ज्वारीचं पीठ बाइंडिंगसाठी अजून जर लागलं तर अजून टाकायचं. आधी ह्याला मळून घेऊ. मीठ आपण अगोदरच वापरलेलं आहे. भोपळ्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं, त्यामुळे पाण्याचं बिलकुल गरज नाही. छान बाइंडिंग आलेलं आहे. तेवढेच पिठामध्ये जे बाइंडिंग आलेलं आहे, तर मोजक्या साहित्यामध्ये मस्त असं होते. तर आता हे पीठ मळून झालेलं आहे. तर आपल्याला ह्या ताटामध्ये वड्या थापून घ्यायची, ती उकडण्यासाठी तेल लावायचं आहे थोडं. ताटाला तेल लावून घेतलं आहे. तेल टाकायचे खालच्या साईडने आणि आपल्याला पीठ टाकून थापून घ्यायचं. जास्त जाडही नाही आणि पातळही नाही थापून घ्यायचे. या अगोदर आपण वड्यांचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. आळूवडी, कोथिंबिरीची वडी, टोमॅटोची वडी, कोबीची वडी. तर सर्व बाजूंनी सारखं थापून घ्यायचं आणि झटपट होतात ह्या आपल्याला चहाबरोबर अर्ध्या तासात म्हणलं तरी. तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर उकडून घ्यायचे आणि त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. आणि जर तळायच्या नसतील तर ह्या उकडून झाल्या की ह्याला मोहरीची, कढीपत्ता, कोथिंबीर फोडणी देऊन तशाच फ्राय करायच्या कढईमध्ये. छान होतं. तर आता यावरती तेल लावून झाले तर आपल्याला उकडायला ठेवायचं. तर कढईत पाणी ठेवायचं. तर आता पाण्याला उकळी आलेली आहे. आपल्या वड्याचं ताट ठेवायचं, मोठं झाकण ठेवूया आणि ह्याला सुरुवातीला 5 मिनिट फुल फ्लेमवरती ठेवायचं आणि मग परत 10 मिनिट आपल्याला लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं. तर आता आपल्याला 15 मिनिट झालेले. गॅस करायचा बंद. हे बघू शकता मस्त उकडलेली वडी आपली. सुरुवातीला 5 मिनिटं फुल ठेवला आणि मग 10 मिनिट एकदम मीडियम फ्लेमवरती, म्हणजे छान शिजल्या जाईल म्हणून. आणि हिला आता थोडी थंड होऊ द्यायची, नंतर कापून घ्यायची आपल्याला. तर ह्याच्या आता थंड झाले. वड्या कट करून घ्यायच्या. तर आता ह्या साईडने कापायचे. तर हे बघू शकता मस्त असे उकडलेले आहेत. तर हे सर्व अशाच काढून घ्यायचे आहेत आपल्याला. तर ह्या वड्या छान थंड झाल्यात, तळून घ्यायच्या आता. जर तळायच्या नसतील तर शेलो फ्राय केल्या तरी चालतील किंवा एअर फ्रायरमध्ये फ्राय केल्या तरी सुद्धा चालतील, किंवा ह्याला मोहरी जिरेची फोडणी देऊन फक्त असे फ्राय केले तरी सुद्धा चालतील. जर तळायचे नसतील तर साठी चेक करायचे. छान तापलेले. आपल्याला आता वड्या टाकायच्या. जास्त कडकडीत नाही गरम करायचे.
आणि आपल्याला आता लो फ्लेमवरती तळून घ्यायचं, म्हणजे छान कुरकुरीत होतात आतपर्यंत. मस्त झालेत का नाही बघू शकता. लो फ्लेमवरती एकदम मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. छान कुरकुरीत होईपर्यंत लो फ्लेमवरती तळून घ्यायच्या आपल्याला. छान तळलेले आहेत, काढून घ्यायचे. तर मस्त अशा तळून झालेले आहेत. तर आपल्याला दुसरी बॅच टाकताना अर्धा मिनिट तसंच परत थोडंसं फ्लेम मीडियम करून तेल तापू द्यायचे. त्याचा ताव कमी झालेला आहे. आता तेल परत छान गरम होऊ दिले. आता परत आपल्याला दुसरी बॅच टाकायची. तर हे आपण तसंच आता फ्लेम कमी करून आपल्याला छान तळून घ्यायचं. लागतात 5-6 मिनिट, पण छान मस्त कुरकुरीत होतात. तर हे दुसरी बॅच पण तळून तयार आहे. काय सुरेख दिसतात. तर अशा प्रकारे तळून झालेले आहेत मस्त अशा कुरकुरीत आपल्या दुधी भोपळ्याच्या वड्या. वाटत नाहीत ना, मस्त झालेत. बघा कसा आवाज येतो. मस्त अशा कुरकुरीत तयार झालेले आहेत वडे. खाऊन दाखवते. एकदम मस्त कुरकुरीत बनलेले आहेत. तर ह्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर कुरकुरीत बनलेले आहेत. खूपच साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनतात आणि एकदम टेस्टी पण लागतात खाण्यासाठी आणि पौष्टिक पण आहेत. आपण दुधी भोपळ्यापासून बनवलेले आहेत. त्याला बेसन न वापरता मस्त अशा कुरकुरीत बनलेले आहेत आणि खूप वेळ अशाच राहतात आणि 5-6 दिवस आरामशीर टिकतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.